सर्व कॅन्डलस्टिक पॅटर्न नावानुसार पाठ करायची गरज नाही, फक्त हे 3 पॅटर्न लक्षात ठेवा ज्याचा वापर करून बाकी सर्व पॅटर्न बनतात। ही आहे पहिली कॅन्डल। यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसत असेल एक तर मार्केटमध्ये बायर्स जास्त आहे, एक तर मार्केटमध्ये सेलर जास्त आहे। या कॅन्डलचं नाव आहे मारुबुजू कॅन्डल। मारुबुजू हा शब्द जपानचा आहे, त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ होतो डॉमिनन्स म्हणजे वर्चस्व। जेव्हाही चार्ट मध्ये बुलिश मारुबुजू पॅटर्न दिसेल तर समजायचं की बायर्सचं वर्चस्व आहे, आणि जेव्हा बेरिश मारुबुजू पॅटर्न दिसेल तेव्हा समजायचं की सेलर्सचं वर्चस्व आहे। ही आहे दुसरी कॅन्डल। यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसेल की किंमत एका लेवल पासून जाऊन पुन्हा रिव्हर्स होते। यातील पहिल्या केसमध्ये किंमत खाली जाते, तिथून रिव्हर्स होऊन पुन्हा वर जाते आणि वर जाऊन क्लोज होते, म्हणजे यामध्ये बायर्सचं प्रमाण जास्त आहे। यालाच म्हणतात हॅमर पॅटर्न, जो एका हतोडी सारखा दिसतो। यामध्ये दुसरी केस आहे जेव्हा किंमत वर जाते आणि तिथून रिव्हर्स होऊन खाली येते आणि खाली येऊन क्लोज होते, म्हणजे यामध्ये सेलरचं प्रमाण खूप जास्त आहे आणि यालाच म्हणतात इन्व्हर्टेड हॅमर म्हणजे उलटा हतोडा। ही आहे तिसरी आणि शेवटची कॅन्डल, ज्यामध्ये स्पष्ट दिसते की मार्केटमध्ये कन्फ्युजन आहे। यामध्ये बायर्स मार्केट वर नेतात आणि सेलर्स मार्केट खाली नेतात।